आपला टेकअप करतो त्यांना म्हणा म्हणजे आतापर्यंत काय होतं सॅटेलाईट मॅपिंग होतं. आता सॅटेलाईटच्या पुढचं आपण काय करतो की अर्धा एकरचे किंवा 10 गुंठ्याचे जरी प्लॉट असतील तरी आपण मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरा आता तो मल्टीस्पेक्ट्रल लाईव्ह उडतोय आणि तो आपलं मॅपिंग करतोय. आता सुरुवातीला त्यांनी दाखवलं की कोणतं पीक आहे, पीक ओळखलं आपण कॅबेजी पीक आहे, एका लाईनमध्ये किती झाडं आहेत ते मोजलं तरी. त्यानंतर आता हा न्यूट्रिशन स्पेक्ट सांगतोय म्हणजे त्या प्लॉटमध्ये न्यूट्रिएंट किती आहे, NPKचं प्रमाण किती आहे ते आता त्यांनी दाखवलं. जर लाल रंग आहे तर NPK कमी या, नायट्रोजन कमी आणि हिरवा रंग याचं नायट्रोजन आहे. त्यानंतर पेस्ट अँड डिसीजचा आयकॉन आलेला म्हणजे कीड आणि रोग त्या प्लॉटमध्ये आहे का तो दाखवतोय, कोणत्या लाईनमध्ये आहे का खाली आलेलं आहे, रिझल्ट आला लगेच की नो पेस्ट अँड डिसीज खाली दाखवतोय तो. आपल्याकडे काही काही शेतामध्ये त्याचा पांढरा ऊस येतो हो तर ते पण दाखवलं, मग त्याच्यावर कुठलं मारायचं तेही सांगितलं. हो डिफिशियन्सी आहे का तो रोग आहे हे पण दाखवेल. वॉर रूमला पण दाखवूया. हो चालेल. पण हे लाईव्ह दाखवत होतो आपण तिथं ड्रोन उडतोय, मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरा ड्रोन लावलाय, टाकी काढली आणि हे न्यूट्रिशन स्टेटस आहे सर्व. अशा पद्धतीने आता ड्रोन ते हे चाललेले आहेत आणि लाईव्ह स्कॅनिंग आपण दाखवतो त्या प्लॉटचं त्या प्लॉट. आता हे काय सोडलं आता हे आपण हे उद्घाटनाचं इनोव्हेशन केलं आहे. येस अशा पद्धतीचे हे ड्रोन टेक्नॉलॉजी. त्यानंतर